सततच्या पावसातही शेतकऱ्यांच्या बांधावर निघालेलो आहे मित्रांनो. नमस्कार, मी आहे मारुती जाधव. आपण पाहतात शास्त्रबद्ध शेती हा आपला आवडता युट्यूब चॅनल. मित्रांनो, सध्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये सतत पाऊस सुरू आहे. सततचा पाऊस, ढगाळ वातावरण आणि वाढलेली आर्द्रता या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसमोर पिकांचे व्यवस्थापन करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे मित्रांनो. कारण सध्याच्या वातावरणात खऱ्या अर्थाने गेरवा, करपा, जाणतो, पानावरील ठिपके तसेच पावसामुळे होणाऱ्या इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला नाकारता येणार नाही मित्रांनो. त्यामुळे रोगाची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसण्याची वाट पाहण्यापेक्षा परिस्थिती अनुकूल असताना प्रतिबंधात्मक व्यवस्थापनावर भर देणे फार महत्वाचे आहे मित्रांनो. आणि म्हणून अशा परिस्थितीत सुद्धा मी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पिकाची पाहणी करत आहे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या परिस्थितीनुसार मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, तुम्ही हा प्लॉट पाहू शकता. हा प्लॉट सध्या पूर्ण फ्लोरा अवस्थेत आहे आणि विशेष म्हणजे या अशा अवस्थेमध्ये सतत पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकामध्ये बुरशीजन्य रोगांचा धोका वाढू शकतो मित्रांनो, ज्यामुळे फुलाचे देठ पिवळे किंवा काळे पडून गळ होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येणार नाही. इथे एक महत्वाचा मुद्दा शेतकरी बांधवांनी लक्षात घेणे गरजेचे आहे मित्रांनो. कारण काय, अनेक वेळा शेतकरी फुलोरा अवस्थेमध्ये कॉपरयुक्त किंवा सल्फरयुक्त बुरशीनाशकांचा वापर करणं टाळतात किंवा फवारणी करण्यास घाबरतात. पण योग्य परिस्थितीमध्ये जर आपण योग्य प्रमाणात प्रतिबंधात्मक फवारणी केली तर नक्कीच ही पिकाच्या संरक्षणासाठी महत्वाची ठरू शकते मित्रांनो. आता विशेषत म्हणजे काय, तर सध्या ज्या प्रकारचं ढगाळ वातावरण आणि पावसाचं वातावरण आहे, अशा परिस्थितीत रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे फायदेशीर ठरण्यासाठी आपल्याला कोणती फवारणी करता येईल हे या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. मित्रांनो, खरं म्हणजे काय, तर आपल्याला कोनिका, ज्यामध्ये कॉपर ऑक्सिक्लोराइड आणि अँटीबायोटिक म्हणून कसोगामायसिन आहे मित्रांनो, 25 ग्राम प्रति पंप आपण घेऊन स्प्रे करू शकता. किंवा आपण कोक्सी, ज्यामध्ये कॉपर आणि मेटॅलॅक्झिलचं कॉम्बिनेशन आहे, एक आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य, तेही आपण प्रतिपंप 25 ग्राम वापरू शकता मित्रांनो. किंवा या ठिकाणी ब्लू कॉपर प्लस स्ट्रेप्टोसायक्लिन हेही आपण वापरू शकता. जवळपास ब्लू कॉपर 40 ते 50 ग्राम आणि स्ट्रेप्टोसायक्लिन जे आहे 2-3 पंपासाठी आपल्याला 2 ग्रामची पुडी आपल्याला वापरायची आहे मित्रांनो. किंवा आपण हारू, सुमिटोमो कंपनीचं हारू येतं मित्रांनो, ज्यामध्ये टेबुकोनाझोल आणि सल्फर यांचा युनिक कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे तेही आपण 50 ग्राम प्रतिपंप हेही आपण फवारणी करू शकता. आणि जर समजा आपल्याला अशा परिस्थितीत फवारणी करणे शक्य नाही किंवा डस्टिंगचा पर्याय आपल्याला करायचा असेल तर त्या परिस्थितीमध्ये आपण अँट्राकॉलची डस्टिंग सुद्धा करू शकता मित्रांनो. मात्र कोणताही पर्याय वापरण्यापूर्वी आपल्या पिकाची अवस्था, रोगाची लक्षणे लक्षात घेणे फार महत्वाचे राहणार आहे. आता तुम्ही हा प्लॉट नीट पाहू शकता मित्रांनो. पीक पूर्ण फुलोरा अवस्थेत आहे. या अवस्थेमध्ये आपल्याला पिकाची फुल टिकवायची आहेत, पानांचे आरोग्य टिकवायचे आहेत आणि पावसामुळे होणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून पिकाचे संरक्षण सुद्धा करायचे आहे. आणि म्हणून शेतकरी बांधवांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, पाऊस सुरू असताना फवारणी करू नका. पाऊस थांबून फवारणीसाठी योग्य वेळ मिळाल्यानंतरच फवारणी करावी. फवारणीनंतर औषधाला पिकावर टिकवण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक आहे. सततच्या पावसामध्ये शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे पिकाची नियमित पाहणी. शेतामध्ये जा, पिकाची पाने तपासा मित्रांनो. फुलोऱ्याची अवस्था पहा, डाग किंवा रोगाची सुरुवात दिसते का तेही शोधा आणि हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन योग्य वेळी योग्य निर्णय घ्या मित्रांनो. कारण शेतीमध्ये फक्त औषध महत्वाचं नसतं, तर योग्य वेळेला केलेलं व्यवस्थापन जास्त महत्वाचं असतं. पाऊस असो, ढगाळ वातावरण असो किंवा हवामानातील बदल असो, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पिकाची परिस्थिती समजून घेणे आणि त्यानुसार मार्गदर्शन करणे हीच शास्त्रबद्ध शेती याची खरी दिशा आहे मित्रांनो. मी अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकाची पाहणी करत आहे. तुमच्या पिकामध्येही सध्या अशाच प्रकारची परिस्थिती असेल तर पिकाची काळजी घ्या, नियमित निरीक्षण करा आणि योग्य वेळी प्रतिबंधात्मक व्यवस्थापन करा. शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांसोबत शास्त्रबद्ध शेतीसाठी थांबतो इथंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.